Hello students, we learn the 10th English grammar. Today we learn clauses. आपण आज clauses काय ते बघणार आहोत. Clauses याला पोटवाक्य असं म्हणतात. A clause is a group of words that contain a subject and predicate. The subject tells the reader what the sentence is about. The predicate, which is verb, tell the readers what the subject is doing. क्लॉज आपल्याला काय सांगतात? क्लॉज म्हणजे शब्दाचा गट ज्यात कर्ता व विधान दोन्ही असतात. कर्ता म्हणजे सब्जेक्ट हा वाचकाला कोण ते सांगतो व प्रेडिकेट वाचकाला कर्त्याविषयी सांगतो. क्लॉजेसचे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला मेन क्लॉज, मुख्य वाक्य किंवा मुख्य पोटवाक्य. दुसरा प्रकार सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच उपमुख्य वाक्य किंवा उपपोटवाक्य. मेन क्लॉज हा इंडिपेंडंट असतो, स्वतंत्र पोटवाक्य असतं. सबऑर्डिनेट क्लॉज हा डिपेंडंट असतो म्हणजे इतर वाक्यावर अवलंबून असतो, म्हणून त्याला डिपेंडंट क्लॉज असं म्हणतात. मेन क्लॉज म्हणजे मुख्य वाक्य. मेन क्लॉज contain a subject and object. It contains all the necessary information to stand as complete sentence. या कर्ता व वस्तू याचा पूर्ण समावेश असतो. गरजेची संपूर्ण माहिती पूर्ण वाक्यात असते. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आय लाईक मँगो. हे पूर्ण वाक्य आहे. यात गरजेची सर्व माहिती त्या कर्त्यामध्ये म्हणजे मुख्य वाक्यामध्ये अंतर्भूत आहे. मेन clause are sometimes joined by a coordinating conjunction and, but, or, so, for, to, from a compound or a complex sentence. मुख्य वाक्य जी आहेत ती काही जोड शब्दांनी जोडलेली असतात. उदाहरणार्थ अँड, बट, ऑर, सो, फॉर याला संमिश्र वाक्य किंवा गुंतागुंतीचे वाक्य असेही म्हणतात. सबऑर्डिनेट क्लॉज, उपमुख्य वाक्य. A subordinate clause contains a subject and verb. It does not contain all the necessary information to stand alone as the sentence and hence attached to a main clause. यात कर्ता व क्रियापद असते. वाक्यात कदाचित सर्व उपयुक्त माहिती असेलच असे नाही, पण हे मुख्य वाक्याला जोडलेले असते. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आय एट मँगो विच आय ब्रॉट फ्रॉम द फार्म. आय एट मँगो हे मुख्य वाक्य आहे. मेन क्लॉज. विच आय ब्रॉट फ्रॉम द फार्म हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे.
Subordinate clauses being with subordinating conjunction or a relatives pronouns that which, whom, who, whichever, because, before, after, unless, rather, than, whether. या वाक्याच्या प्रकारात वाक्य जोडण्यासाठी दॅट, विच, whom, who, whichever, because, before, after, unless, rather अशा अनेक शब्दांचा wherever शब्दांचा वापर केला जातो. सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये अजून काही प्रकार पडतात ते आपण बघूया. नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज. Noun clause. Noun clauses act like a noun phrase and mostly contain one of the following: that, if, whether. Noun clause ह्या प्रकारात that, if, whether या शब्दांचा वापर केला जातो. त्याचबरोबर यामध्ये the noun clause being with the word such as how, that, what, why, whatever, when, where, whether, which, who, whoever, whom, whomever and whoever इत्यादी शब्दांचाही वापर केला जातो. The noun clause answer the question what when it is asked to be verb in the main clause. नाउन क्लॉजमध्ये प्रश्नार्थक बनवायचं असेल तर व्हॉट या शब्दाचा सुद्धा वापर केला जातो. उदाहरणार्थ शी नोज दॅट शी विल पास द टेस्ट. या वाक्यामध्ये शी नोज हे मेन क्लॉज आहे तर दॅट लावलाय म्हणून हा नाउन क्लॉज होतो. जो मागचा भाग उरतो त्याला नाउन क्लॉज असं म्हणतात. प्रश्नार्थक बनवायचं झालं तर व्हॉटचा वापर केला जातो. ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ज्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, विशेषणाचे पोटवाक्य. An adjective clauses act like an adjective and qualifies a noun or a pronoun, it being with the word such as who, whom, whose, that, which, when, where, why. The adjective clauses answer the question which, what, kind, when it is the ask to the noun in the main clauses. Adjective clause या प्रकारामध्ये नाम व सर्वनामाची विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला म्हणजे विशेषणाचा प्रयोग करतात. त्यासाठी हे शब्द प्रयोग केलेले जातात. who, whom, whose, that, which, when, where, why इत्यादी शब्दाचा प्रयोग केला जातो. उदाहरणार्थ शी वेअर अ ड्रेस विच लुक नाईस. विच ह्या शब्दाचा वापर केलाय म्हणूनच हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. प्रश्नार्थक बनवायचं झालं तरी विचचा वापर करता येऊ शकतो. ॲडवर्ब क्लॉज. An adverb clause act like a adverb and describe the action of verb, object or another adverb, it being with the word such as after, although, because, before, if a scene, then until, when, while. The adverb clauses answer the question like when, where, why. ॲडवर्ब क्लॉज या प्रकारात
ॲडवर्ब म्हणजे क्रियापदाचा वापर होतो. यात कृतीचे वर्णन करणारे शब्द असतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आफ्टर, ऑल्दो, बिकॉज, बिफोर, इफ, सिन, दॅन, अंटिल, व्हॅन, व्हाईल इत्यादी शब्दांचा वापर केला जातो. प्रश्नार्थक बनवायचं झालं तर व्हॅन, वेअर, वाय या शब्दांचा वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, शी विल मीट यू बिफोर शी लिव्स द टाउन. या वाक्यामध्ये बिफोर हा शब्द आलाय म्हणून हा ॲडवर्ब क्लॉज आहे. प्रश्नार्थक बनवायचं झालं तर व्हेनने सुरुवात करता येऊ शकते. आता शिकवलेली वाक्य तुमच्या लक्षात आलीच असतील. पुढे काही प्रश्न दिलेले आहेत. ह्या प्रश्नांना तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे आणि तुम्हाला ही प्रश्न सोडवायचे आहेत. कुठला मेन क्लॉज आहे, कुठला सबऑर्डिनेट क्लॉज आहे किंवा नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा ॲडवर्ब क्लॉज कोणते आहेत ते तुम्ही मला लिहून पाठवा. थँक्यू.